चला नमस्कार. तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची महसूल मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये टोटल 1700 जागांची घोषणा केलेली आहे. यामध्ये तुमची पात्रता काय, अभ्यासक्रम काय, सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. टोटल ज्या काय रिक्त जागा आहेत तलाठी भरतीच्या राज्यामध्ये आपण मागच्या पाहिल्यापेक्षा जिल्ह्यावाईज काही जागा रिक्त आहेत. तर टोटल तुमच्या जागा 1700 येणार आहेत अशी घोषणा महसूल मंत्र्यांनी केली. त्यामुळे जाहिरात तुमची तलाठी भरतीची लवकरच येणार आहे. जसं की एमपीसी कडे तलाठी भरती जाणं अपेक्षित होतं, परंतु शक्यता खूप कमी आहे. एक टीसीएस तुमची एक्झाम परत तलाठी भरतीचे घेण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे. महसूल मंत्र्यांनी तशी घोषणा केली. टोटल जागा आणि शक्यता आहे डिसेंबर महिन्यामध्ये तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होईल. डिसेंबर महिन्यातच तुमची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. मग यासाठी पात्रता कोण आहे, अभ्यासक्रम काय, वय किती आहे आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे असते, साधारणतः तुमचं कट ऑफ सुद्धा किती मार्कापर्यंत लागतं, सगळ्या माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार. 1700 जागा आहेत. आपली तलाठी भरतीचे बॅच सुद्धा सुरू झालेले. जॉईन करायचे असेल बॅच लक्षात ठेवा, लवकर जॉईन करून घ्या. हा जो लोगो दिसतोय आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे. हा नंबर आहे आपला 9552629563. या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा, ऍपची लिंक पाठवली जाईल. किंवा आपलं टेलिग्रामचं एमपीसी ऑलराऊंडर नावाचं चॅनल आहे, ते जॉईन करा, तिथं सुद्धा तुम्हाला मिळेल. किंवा या ठिकाणी नंबरवर संपर्क करा. आता राज्यामध्ये लवकरच 1700 तलाट्याची भरती होणार आहे. प्रक्रिया सुरू. महसूल मंत्री बावनकुळे यांनी माहिती दिलेली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यापासून रिक्त असलेले ग्राम महसूल अधिकाऱ्याची तलाट्यांची जी पदं आहेत तर टोटल 1700 पदं सध्याच्या घडीला रिक्त आहेत. त्यासाठी शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता लक्षात ठेवा, इथं काय दिलेलं आहे की प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आली असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय की प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता काय प्रक्रिया आहे म्हणजे जाहिराती संदर्भामध्ये प्रक्रिया तुमची सुरू करण्यात आली असं दिलेलं आहे. बघा, शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे की डिसेंबर पर्यंत तुमचा फॉर्म जाहिरात येऊन फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते. 2023 सालच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्तीवेळी पेसा क्षेत्रातील पदाची भरतीच्या उमेदवाराच्या राज्यातील एकूण 13 जिल्ह्यात ज्या काही समस्या निर्माण झाली होती, मात्र न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना 11 महिन्यासाठीचे नियुक्तीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या निर्णयानुसार उमेदवारांना पुढील नियुक्तीबाबत निर्णय होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शासन स्तरावर ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. लवकरच तुमची अधिकृतपणे जी जाहिरात आहे ती जाहिरात येणार आहे. त्यासोबत शासन स्तरावर गेल्या काही भरतीमधील प्रतीक्षा यादीतील जे काही उमेदवार होते त्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सुद्धा आता सुरू झालेली आहे. म्हणजे जे काही वेटिंग लिस्ट मध्ये होते तर त्या वेटिंग वाल्याला सुद्धा याच महिन्यामध्ये शक्यता आहे की तुमची जॉईनिंग होण्याची चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे. परत तलाठी भरतीच्या एकूण 1700 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे. याच्यामध्ये तुमचं संपूर्ण डिटेल आता माहिती देतो मी. अभ्यासक्रम कुठला आहे, काय आहे, तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल नवीन आहेत, अजून सबस्क्राईब नसेल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर या नंबरला संपर्क करा. व्हॉट्सअपला तलाठी भरती संदर्भात बॅच आपली सुरू झालेली आहे. आपलं अकॅडमीचं नाव आहे श्री अकॅडमी, त्याचे ऍप सुद्धा दिलेलं आहे. ही सविस्तर आपल्याला तुम्हाला माहिती आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला सुद्धा मिळेल. आता तलाठी भरतीची पात्रता काय आहे, शैक्षणिक पात्रता तो कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर असावा. म्हणजे त्याची कुठलीही पदवी असेल, टेक्निकल मध्ये पदवी असेल तरी चालणार आहे. तुम्ही जर बीए केला असेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही बीएससी केली असेल तरी फॉर्म भरू शकता. तुमचं बीकॉम झालं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे एनी ग्रॅज्युएशन वाला कुठलाही मुलगा असेल, मुलगी असेल, तलाठी भरतीचा फॉर्म भरू शकता. त्यासोबत शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान नमूद केल्या असलेला MSCIT असेल, CC असेल, जे काही शासनाने माहिती तंत्रज्ञान अंतर्गत संगणक जे काही डॉक्युमेंट किंवा प्रमाणपत्र कंपल्सरी केलेले कुठलं एक असावं. नसेल तर काही ना तुम्ही जॉईन झाल्याच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला ते काढून देता येतं. मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान असावं. आणि आता बघा, वयाची अट आहे. कोण फॉर्म भरू शकतं. ओपन मध्ये असाल तुम्ही तर तुमचं वय वर्षे 18 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 38 वर्ष पाहिजे. 38 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. 38 वर्ष काही महिने 1 दिवस जरी बाकी असेल जाहिरात ज्यावेळी त्यावेळेस तर तुम्हाला फॉर्म भरता येतो. परंतु 38 वर्ष झाला असेल, ओपन मध्ये असेल तर फॉर्म भरता येत नाही. तुम्ही मागासवर्गात म्हणजे कास्ट मध्ये असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते.
तुम्ही खेळाडू असेल तरी सुद्धा 1843 वर्षापर्यंत, परंतु तुम्ही भूकंपग्रस्त आहात, प्रकल्पग्रस्त आहात, अपंग आहात, तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत फॉर्म भरायला मुदत दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक असाल तर माजी सैनिकाला सुद्धा एक 45 वर्षापर्यंत फॉर्म भरण्यासाठी संधी दिलेली आहे. ही वयाची अट झालेली. आता अभ्यासक्रम पाहिला असेल तर सरळ सेवेचा अभ्यासक्रम आहे. तुम्हाला जर तलाठी व्हायचं असेल तर मागच्या सगळ्या PYQ प्रश्नपत्रिका काढून घ्या. आपण सुद्धा PYQ तुम्हाला टेस्ट मध्ये घेतलेले आहेत आणि बॅच मध्ये सुद्धा सगळे PYQ तुमच्याकडून सोडून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, मराठी व्याकरण 25 प्रश्न आहेत, 50 गुणाला आहेत. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुणाला आहेत. अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून एक 25 प्रश्न आहेत 50 गुणासाठी. आणि सामान्य ज्ञान ज्याला GK GS आपण म्हणतो त्याच्यामध्ये करंट अफेअर सुद्धा तुमचं आलेले 25 प्रश्न 50 गुण, असे टोटल तुम्हाला 100 प्रश्न आणि 200 गुणासाठी. याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क घेणं गरजेचं आहे. इथं मराठीला 25 पैकी 25च मार्क तुम्हाला घ्यावे लागतील जर तुम्हाला तलाठी भरतीला सिलेक्शन व्हायचं असेल. इंग्रजीमध्ये तुम्हाला इथं 22 ते 24 पर्यंत मार्क घेणं अपेक्षित आहे, 22 मार्क धर. अंकगणित आणि बुद्धिमत्ताला इकडे सुद्धा तुम्हाला एक 24 ते 25 पर्यंत मार्क घेणं आहे आणि सामान्यांना सुद्धा तुम्हाला इथं एवढेच मार्क घेणं गरजेचं, 23 ते 25 पर्यंत, तरच तुमचं सिलेक्शन हे नक्की. आणि मराठीला आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ 25 पैकी 25च, म्हणजे इथं तुमचे 3 मार्क गेले, इथं तुमचा 1 मार्क गेला आणि इथं 2 मार्क, म्हणजे तुम्हाला 100 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे बघा. 3 4 म्हणजे 9 मार्क, 9 केलेले आहेत. ठीक आहे, 3 2 5 आणि 6 म्हणजे साधारणतः तुमचं 100 पैकी 6 मार्क गेले. तर इथं तुम्हाला 90+ मार्क येणं अपेक्षित आहे. 90+ प्रश्न बरोबर जर असतील तुमचे तर तुमची तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. आता 90+ मार्क येण्यासाठी काय करायचं असतं, बॅच जॉईन लवकर करा. बॅच मध्ये सगळे तलाठी भरतीला पाहिलं असेल तुम्ही तर टोटल 57 शिफ्ट झालेले आहेत तलाठीच्या. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट अशा 57 शिफ्ट झाल्यात. 57 प्रश्नपत्रिका आहेत. त्यात मराठीच्या आहेत, इंग्रजीच्या आहे, गणित बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान सुद्धा. तर तुमच्या तलाठी बॅच मध्ये सगळ्या 57च्या 57 शिफ्टच्या PYQ सुद्धा घेतल्या जाणार आहेत. लक्षात ठेवा, श्री अकॅडमीचं ऍप आहे, इकडे तुम्हाला लोगो दिसतोय, हा लोगो आहे. ऍप डाउनलोड करून घ्या, मराठीत श्री अकॅडमी टाका तरच आपला ऍप येतं, इंग्रजीमध्ये येत नाही, ते मराठीतच बनवलेलं आहे. किंवा आपला नंबर आहे 9552629563, या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा तलाठी भरतीमध्ये. लक्षात ठेवा, शेवटची संधी आहे, परत संधी तलाठी भरतीला अजिबात नाही, शेवटची संधी आहे. कारण तलाठी भरती परत कधी येईल सांगता येत नाही. आता ह्या 1700 जागा आहेत, या 1700 जागांची भरती प्रक्रियेमध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर याचं कट ऑफ जे आहे, तर कट ऑफ लक्षात ठेवा, 100 प्रश्न 200 गुण आहेत. तर या 200 गुणापैकी या 100 प्रश्नापैकी कमीत कमी तुम्हाला एक 90+ प्रश्न करेक्ट येणं बरोबर आहे. आणि यासाठी तुम्हाला सगळे PYQ सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. कमीत कमी 5-5 वेळेस तुम्ही PYQ सोडा. बॅच नाही घेतले तरी हरकत नाही, पण PYQ सोडवा. PYQ जितके जास्त सोडवता तितका रिझल्ट आहे. कारण TCS चा रेशो जर पाहिला असेल तुम्ही तर एक TCS चा 40 ते 60% रेशो हा रिपीटचा आहे. रिपीटचा आहे म्हणजे त्यांनी परीक्षेला विचारलेले प्रश्न हे 40 ते 100 प्रश्न असतील तर 40 ते 60 प्रश्न हे रिपीट होतात. इंग्रजीचे तर हमखास खूप प्रश्न रिपीट होतात, गणित बुद्धिमत्ता रिपीट होतात, सामान्यांचे थोडेसे रिपीट होत नाहीत, बाकीच्या मराठीचे सुद्धा रिपीट होत आहेत, इंग्लिशचे रिपीट होत आहेत, गणित बुद्धिमत्ता सुद्धा रिपीट होते, त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. 40 ते 60% हा रेशो त्यांचा रिपीटचा आहे. त्यामुळे PYQ सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. PYQ करा. PYQ ची आपण टेस्ट सिरीज सुद्धा आहे, तलाठीचे ती सुद्धा जॉईन करा. ठीक आहे, बॅच घेतली त्यामध्ये टेस्ट सिरीज फ्री आहे. हा आपला नंबर आहे. तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा 9552629563. तलाठी भरतीचे बॅच सुरू झालेले, जॉईन करा. दिवाळीच्या नंतर त्या बॅच मध्ये फीस वाढणार आहे, सध्याच्याला फीस कमी आहे. ठीक आहे, थांबतो. काही प्रश्न असतील तर कमेंट करा किंवा आपला नंबर आहे व्हॉट्सअपला पाठवा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. दिवाळी झाल्यानंतर रेग्युलर तुमची बॅच सुरू होऊन जाईल. रेग्युलर तुमची काय होणार आहे, बॅच सुरू होऊन जाईल. तुम्ही प्ले स्टोरला जा, मराठीमध्ये अशा प्रकारे श्री अकॅडमी टाका, श्री अकॅडमी, तरच तुम्हाला आपलं ऍप दिसल. इंग्रजीमध्ये ऍप येणार नाही. ऍपचा लोगो कसा आहे तर या प्रकारचा ऍपचा लोगो आहे, डाउनलोड करा. किंवा हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, टेलिग्रामवर सुद्धा
दिलेली आहे. आता पात्रता सांगितलं, वय सांगितलंय, सगळं एनी ग्रॅज्युएशन वाला आहे. डिटेलमध्ये तयारीला लागा. असं म्हणू नका की एमपीएससी घेणार आहे, टीसीएस घेणार आहे. जाहिरात कुठल्याही क्षणी तुमच्याकडे धडकू शकते, पडू शकते, कारण शक्यता आहे, नाहीतर 100%च आहे. लक्षांनो, टीसीएसच तुमची एक्झाम घेणार आहे. एमपीएससीकडे तलाठी भरती जाणार नाही सध्या तरी. ह्या 1700 जागा जाणार नाही, कारण भरती प्रक्रियेचे जे काही निकष असतात, जे काही पायऱ्या असतात, त्यानुसार प्रक्रिया सुरू झालेल्या आहे. कुठल्याही क्षणापर्यंत तुमची जाहिरात येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे, थांबतोय.